मन फारच विचित्र असतं. आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतो. आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेव्हा न्यायाची अपेक्षा करतो. ज्या दिशेने वारा वाहील त्या दिशेने वाहणारे लोक आणि रस्त्याचा पालापाचोळा यात जास्त फरक नसतो. मोह जास्त वाढला की वाईट दिसणं बंद होतं आणि घृणा जास्त वाढली की चांगलं दिसणं बंद होतं. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं. तुम्हाला तुमच्या नात्यांचं वेगळेपण शोधता आणि जपता यायला हवं. कर्ज फेडता येतं, पण उपकाराची परतफेड कधीच करता येत नाही. कोणतीही गोष्ट असो, बोलून दाखवल्याशिवाय डोक्यावरील ताण कमी होत नाही आणि बोललेली गोष्ट पुढल्या व्यक्तीने समजून घेतल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. संवाद साधल्यामुळे मनातील गोष्टी समजतात व समजून घेतल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतात. म्हणून नात्यात संवाद साधणे खूप गरजेचे. त्यामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी, सुख, दुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील व नाते अजून घट्ट बनतील. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. कधीकधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसं वागतात आपणही तसंच वागावं, पण मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहील. संपत्ती आणि संस्कार यामध्ये संस्काराचे मूल्य हे नेहमी जास्त असते, कारण संपत्ती असेल तर फक्त विल तयार होते आणि जर संस्कार असतील तर गुडविल तयार होते. लहान मुलाचा सुरुवातीला जेव्हा एखादा दात पडतो तेव्हा त्याची जीभ सतत त्या रिकाम्या जागीच जाते. त्याचे सर्व लक्ष पडलेल्या त्या दाताकडेच असते. उरलेल्या दातांकडे पूर्ण दुर्लक्ष होते. मोठेपणी जीवनातील प्रत्येक गोष्टींबाबतही असेच होते. जवळ कितीही सुख असले तरी माणसाचे मन जे कमी आहे त्या गोष्टीत अडकून बसते. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून ओढवायला शिका, म्हणजे काळजाला बोचणाऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही. गरज प्रत्येकाला पडते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो, परिस्थिती ऐकायला लावते. कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे, चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे. संयम ठेवा. संकटाचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. प्रत्येक व्यक्तीच्या काही अडचणी असतात, काही मर्यादा असतात, काही कमी काही जास्त असतं. त्यावर मात करत तुम्ही स्वतःला चांगले घडवायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या ठिकाणी ग्रेटच असता. कुणाशीही तुलना करू नका. आयुष्य परत परत मिळत नसतं, ते सुखी समाधानी जगा. नात्याच्या एकूण 5 पायऱ्या असतात. पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे या 4 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत.
परंतु सर्वात कठीण 5वी पायरी आहे, ती म्हणजे निभावणे. स्वतःला हवं ते ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी दुसऱ्याला चुकीचं ठरवू नका. कधीतरी स्वतःचा दृष्टिकोन बदलून पहा. तुम्हाला हवं ते ऐकता व पाहता येईल. मैत्री ही नेहमी गोड असावी, जीवनात तिला कशाची तोड नसावी. सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी, पण आयुष्यभर ती आपल्या सोबत सतत असावी. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते, त्यामुळे प्रत्येकाला तडजोड करावीच लागते. तडजोड कुणालाच चुकत नाही. सगळ्याच गोष्टी लेन्समधून पाहून चालत नाहीत. काही गोष्टी पाहण्यासाठी सेन्स वापरावा लागतो. न मागताच पुण्याईचं फळ त्याला मिळतं, ज्याने मोठं होण्यासाठी कोणाचे पाय खेचण्याऐवजी हात धरलेले असतात.